जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस आपल्या आयुष्यात जोडला आणि पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये परमेश्वराने ह्या जिवंतच्या भूमीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे. त्याबद्दल ते जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. पवित्र आत्मा, पवित्र पिता परमेश्वरा, प्रिय प्रभूची, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू, या सकाळच्या समयी तुझ्या प्रिय लोकांसंगती तू बोल. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला हा नवीन दिवस दाखवला. आमच्या आयुष्यात एक नवीन दिवसाची तू वाढ केलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही आलो असताना प्रभू, तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि विशेष म्हणजे तुझा जन्म महोत्सव सर्व ठिकाणी साजरा करत असताना प्रिय प्रभू, पुन्हा एकदा या वर्षाच्या शेवटी तू आम्हाला प्रत्येकाला तुझी आठवण देत आहे की तू 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये जन्माला आला आणि सर्व मानव जातीच्या पापासाठी प्रिय प्रभू येशू तू मरण पावला, पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला. तू पुन्हा आम्हाला तुझ्या राज्यामध्ये नेण्यासाठी तू आम्हाला घेऊन जाणार आहे. प्रिय प्रभू, तुझी तयारी करत असताना प्रभू, तुझ्या राज्यामध्ये येण्याची तयारी करत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, या जगामध्ये आम्ही राहत असताना आमच्या जीवनातील ज्या असंख्य समस्या आहेत त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सर्व काढून टाकत आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर. वरून येणारं ज्ञान दे, वरून येणारं सामर्थ्य दे. माझ्या बुद्धीने नाही तर प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने तुझ्या प्रिय लोकांशी बोलावं, यासाठी प्रिय प्रभू येशू माझा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये. प्रभू, माझं वैयक्तिक जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे. प्रभू, तुझ्या आत्म्याचा अनुभव येऊ दे, तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. प्रभू, या वचनाचा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, ऐकणाऱ्यांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सकाळच्या प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. तर चला आपण आजच्या मननासाठी काढूया 1 शमूएल याचा 4था अध्याय. आम्ही मागच्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की शमूएलला परमेश्वराचे पाचारण त्या ठिकाणी झालेलं आम्हाला दिसत आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने शमूएलला त्या ठिकाणी परमेश्वराची शमूएलला ओळख नव्हती. परंतु त्या रात्री परमेश्वराने शमूएलला हाक मारली आणि ती हाक त्याला समजत नव्हती. परंतु एली याजकाच्या लक्षात आले की परमेश्वर देव हा शमूएल बाळासंगती बोलत आहे. आणि मग त्याला सांगितलं की जा, तू परमेश्वर जे वेळेस बोलेल तुला वाणी ऐकू येईल, त्यावेळेस तू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी जेव्हा परमेश्वराला तो बोलला, चौथ्यांदा त्याला हाक आली, त्यावेळेस तो परमेश्वराशी बोलला. तर परमेश्वराने एलीच्या घराण्याविषयी जे काही करणार होता ते सर्व शमूएल बाळाला त्या ठिकाणी सांगितलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की पलिष्टी लोक कोश हस्तगत करतात. शमूएलाची ही हकीकत सर्व इस्रायलात पसरली. यानंतर इस्रायल लोक पलिष्ट्यांशी लढण्यास निघाले. त्यांनी एबेनेझर येथे तळ दिला आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला. पलिष्ट्यांनी इस्रायलाशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली. लढाईस तोंड लागून पलिष्ट्यांपुढे इस्रायल लोक पराभव पावले व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे 4000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. लोक छावणीत परत आले तेव्हा इस्रायलाचे वडीलजन म्हणू लागले, परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आपण आणूया. तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल.
तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून सेनाधीश परमेश्वराचा जो करुबा रूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणविला आणि देवाच्या कराराचा कोशाबरोबर एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनास हे होते. परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा जयघोष केला की त्यांनी भूमिदान आणली. हा जयघोष ऐकून पलिष्टी म्हणू लागले, इब्र्यांच्या छावणीत हा एवढा मोठा जयघोष कशाचा असावा. मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले की देव छावणीत आला आहे. हाय हाय, आता आमचे काय होईल. अशी गोष्ट पूर्वी कधीच झाली नव्हती. हाय हाय, आता आमचे काय होईल. अशा प्रतापी देवांच्या हातातून आमची सुटका कोण करणार. ज्यांनी रानात मिस्री लोकास तऱ्हेतऱ्हेच्या पिडांनी पिडले तेच हे देव होत. तर अहो बलिष्ठांनो, हिम्मत धरा, मर्दाप्रमाणे वर्ता. इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत, तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका, तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा. मग बलिष्ठी लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपल्या डेऱ्याकडे पळून गेले. त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्रायलाचे 30,000 पायदळ कामास आले. परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला आणि एलीचे दोघे पुत्र हफनी फिनवास ठार झाले. त्याच दिवशी एक बेन्यामीनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला. त्याने आपली वस्त्रे फाडली व डोक्यात धूळ घातली होती. तो तेथे आला तेव्हा एली रस्त्याच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा हा हलकल्लोळ कसला म्हणून त्याने विचारले. तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला वर्तमान सांगितले. एली ह्या समयी 98 वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. त्या मनुष्याने एलीस म्हटले, सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच. मी आज सैन्यातून पळून आलो आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, मुला काय समाचार आहे. त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ठ्यांपुढे पळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दाराजवळील आसनावर बसला होता तेथेच तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो 40 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता. त्याची सून फिनासची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला व आणि आपला सासरा नवरा हे मृत्यू पावले. हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या आणि ती ओणीहून प्रसूत झाली. तिचा प्राण जाते समय ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, भिवू नको, तुला पुत्र झाला आहे. पण ती काही एक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. तिने त्या बालकाचे नाव इखाबोद, वैभव नाहीसे झाले, असे ठेवले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले. देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले, म्हणून ती असे म्हणाले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव गेले, कारण देवाचा कोश नेला आहे. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे की जेव्हा पलिष्ठी लोक इस्रायलाच्या बरोबर लढू लागलेले आहेत आणि मग पहा, पहिल्या वेळेस त्यांनी इस्रायलाच्या बरोबर लढाई केली तर त्या लढाईला तोंड फुटलं आणि त्या ठिकाणी इस्रायलाचे जवळपास सुमारे 4,000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. आता याचं कारण काय होतं हे आम्हाला आदल्या अध्यायामध्ये दिसत आहे. परमेश्वर देव ह्या एलीच्या कारभारावरती नाराज होता. परमेश्वर देव ह्या ठिकाणी एलीच्या जे पुत्र करत होते त्या गोष्टींविषयी परमेश्वर देव त्यांच्या पापामुळे क्रोधाविष्ट होता आणि एलीच्या घराण्याचं काय करणार होतं हे आधीच शमूएल बाळाला त्या ठिकाणी सांगितलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध कारवाई करतो, परमेश्वराचं मार्गदर्शन आम्ही घेत नाही, परमेश्वराच्या इच्छेनुसार आम्ही करत नाही,
त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला अपयश आहे. प्रियांनो, आजच्या जगामध्ये लोक तसंच करत आहे. परमेश्वर देवाचं मार्गदर्शन न घेता, परमेश्वराला न विचारता आम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही करतो आणि मग नंतर त्या ठिकाणी अपयश आल्यानंतर आम्ही म्हणतो की देवाची इच्छा नव्हती म्हणून त्या गोष्टी झाल्या नाही. परंतु प्रियांनो, साफ चुकीचं आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये योजना करतो ती आमची योजना नसून ती देवाची योजना आहे का, हे आम्ही प्रथम पारखलं पाहिजे. या ठिकाणी इस्रायल लोकांनी ती चूक केलेली आम्हाला दिसत आहे. आणि विशेष म्हणजे एली याजकाचे जे 2 पुत्र होते, फनी आणि 2 पुत्र होते, ते खापणी आणि फिनास, हे दोन्ही पुत्र देवाच्या विरुद्धामध्ये गोष्टी करत होते. जे देवाला आणलेलं अर्पण होतं ते अर्पण करण्याच्या आधीच लोकांच्या हातून ते हिसकावून घेत होते, स्वतः त्या ठिकाणी उपभोग घेत होते आणि परमेश्वराच्या क्रोधाला ते कारणीभूत ठरलेले आहे. बघा, परमेश्वराने त्यांच्या संगती बोलणं सोडलेलं आहे. परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्यामधून निघून गेलेलं आहे आणि याचा परिणाम या ठिकाणी असा झालेला आहे की या ठिकाणी इस्रायल लोकांची पुरुषांची सुमारे 4000 पुरुषांची त्या ठिकाणी कत्तल झालेली आहे आणि पलिष्ठ्यांकडून पराभव झालेला आहे. आणि मग नंतर ते म्हटले की चला आपण जो देवाने आम्हाला कराराचा कोष दिलेला आहे, शिलो येथे तो आहे, तिथून त्याला आपण आणू, म्हणजे परमेश्वर देव आम्हाला निश्चित विजय देईल. प्रियांनो, ह्या ठिकाणी कराराचा कोष आणल्यामुळं त्या ठिकाणी विजय मिळेल ही गोष्ट, ही जी इस्रायल लोकांच्या मनामध्ये जी भावना होती ती जिवंत देवावरती विश्वास ठेवण्याच्या सोडून त्यांनी जो देवाने कराराचा कोष मोशेच्या द्वारे त्या ठिकाणी स्थापन केलं होता, त्या कराराच्या कोशावरती त्यांनी जास्तीत जास्त विश्वास आम्हाला त्या ठिकाणी ठेवलेला दिसत आहे. प्रियांनो, परंतु त्यांनी देवावरती विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाही, ते देवाला सामोरे गेलेलं नाही, तर त्यांनी सर्वात जास्त भिस्त त्या कोशावरती ठेवलेली आम्हाला दिसत आहे. हो प्रियांनो, आता तो पवित्र होता, ते सर्व गोष्टी परमेश्वरानेच त्यांना दिलेल्या होत्या, परमेश्वरानेच त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु तो कोश हे एक देवाचं पवित्रतेचं प्रतीक होतं, देवाच्या सामर्थ्याचं प्रतीक होतं. परंतु देव हा स्वर्गामध्ये राहणारा परमेश्वर आहे. हे लोक, इस्रायल लोक त्या ठिकाणी विसरलेले आम्हाला दिसत आहे, देवाला विसरलेले दिसत आहे, देवाचं भय त्या ठिकाणी विसरलेलं दिसत आहे. प्रियांनो, आजही आमच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी आम्हाला दिसून येत आहे. आम्ही देवाच्या गोष्टी न करता आम्ही जगाच्या गोष्टींच्या मागे चालत आहोत. आज आम्हाला असं वाटतं की आज आम्ही अनेक चर्चेसमध्ये पाहतो. आता जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस आमच्या मंडळीमध्ये फक्त टाळ, मृदुंग आणि पेटी असायची. कधी कधी पेटी पण नसायची, फक्त ढोलक असायची, ढोलकही नसायचं. कधी कधी आम्ही फक्त हाताच्या टाळ्या वाजून गाणे गायचो. परंतु त्या गाण्यांमध्ये एवढं सामर्थ्य होतं की लोकांना त्या गाणे जेव्हा चालू व्हायचे त्यावेळेस परमेश्वराचं, देवाचा आत्मा त्या ठिकाणी मंडळीवरती उतरून यायचा आणि त्या ठिकाणी अनेक लोक बरे व्हायचे, अनेक लोक सामर्थ्याने भरले जायचे. आज पहा, सगळे म्युझिक सिस्टीम आहे, लाऊडस्पीकर आहे, सगळं आहे, परंतु देवाच्या सामर्थ्याची उणीव आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसत आहे. फक्त ॲक्शन सॉन्ग चालू आहे, ॲक्शन सॉन्ग. जसं लहान नर्सरीतल्या मुलांना शिकवलं जातं तसं आज चर्चमध्ये लोक लहान लेकरांसारखे उड्या मारत आहे, फक्त उड्या मारत आहे. त्यांना त्या ठिकाणी काही मिळत नाही. देवाच्या आत्म्यापासून ते दूर गेलेले आहे, देवाच्या सामर्थ्यापासून दूर गेलेले आहे. परमेश्वराची खरी भक्ती, आराधना करण्याचं आज लोक विसरलेले आहे. आणि तीच परिस्थिती आज ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये इस्रायलाच्या लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव स्वतः त्यांच्या संगती असताना परमेश्वराचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं नाही. त्यांना वाटलं असतं तर त्यांनी परमेश्वराला डायरेक्ट प्रश्न विचारला असता की प्रभू, आम्ही आज पलिष्ठ्यांवरती स्वारी करू काय? आता पलिष्ठी ह्या ठिकाणी आले. परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांच्या पापामुळं त्या ठिकाणी परमेश्वराने पलिष्ठ्यांना इस्रायलावरती चाल करायला त्या ठिकाणी
प्रवृत्त केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुमारे 4,000 पुरुष त्या ठिकाणी रणांगणात मरण पावलेले. आता बघा, त्या ठिकाणी जे देवाच्या कराराच्या कोशाबरोबर होते ते एलीचे 2 पुत्र हफनी आणि फिनास होते. परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा मोठा जयघोष केला की त्यांनी भूमिदान आणली. हा जयघोष ऐकून फलिस्टी लोक म्हणू लागले, इब्रायांच्या छावणीमध्ये एवढा जयघोष कशाचा असा? मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आलाय. तेव्हा फलिस्टी भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे, हाय हाय आता आमचे काय होईल. बघा, फलिस्टांना तेव्हा परमेश्वराची भीती होती. परंतु ह्या ठिकाणी फक्त त्यांनी युद्धापुरताच परमेश्वराचा वापर केला. इस्रायली लोक असे होते, ज्यावेळेस त्यांना गरज वाटायची, ज्यावेळेस त्यांना काही गोष्टी कमी पडायच्या, त्यावेळेसच परमेश्वराला हाक मारायचे. आणि आजही मंडळांमध्ये त्याच गोष्टी चालू आहे. आजही लोकांना जेव्हा अडचणी निर्माण होतात, जेव्हा जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात, जेव्हा जीवनामध्ये समस्या येतात, त्याच वेळेस आम्ही परमेश्वर देवाला हाक मारतो. आता ह्या सर्व गोष्टी न पटण्यासारख्या अशा आहेत. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आमचं आद्यस्थान आम्ही केलं पाहिजे. सुख असो, दुःख असो, संकट असो, त्यामध्ये आम्ही परमेश्वराला आद्यस्थान दिलं पाहिजे. परमेश्वराचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे गेलं नाही पाहिजे. आता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा जेव्हा फलिस्त्यांच्या छावणीमध्ये जेव्हा ते घाबरले, त्यावेळेस फलिस्त्यांनी त्या फलिस्ती लोकांना हिंमत दिली, घाबरू नका, मर्दासारखे वागा, इस्रायलाला तुम्ही दास करून ठेवा. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा फलिस्ती लोक इस्रायलावरती चालून आले. आणि त्या दिवशी एलीचे 2 पुत्र देवाने सांगितल्याप्रमाणे जी भविष्यवाणी शमूएलला केली होती, ती भविष्यवाणी ह्या ठिकाणी पूर्ण झालेली आम्हाला दिसत आहे. त्याचे 2 पुत्र हफनी आणि फिनास हे त्या ठिकाणी ठार झालेले आम्हाला दिसत आहे. आता परमेश्वराने या 2 पुत्रांना परमेश्वराने सुधारण्यासाठी वेळ दिला होता, परंतु ते पुत्र काही सुधारले नाही आणि त्यांच्या वागण्याकडे त्यांच्या बापाने पण लक्ष दिलं नाही, त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. आज असे बाप आहे की आपल्या लेकरांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. कोणाला वाईट वाटून घेऊ नका, परंतु ही सत्य परिस्थिती. आम्ही आमच्या लेकरांना परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणत नाही. आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या वचनाचं शिक्षण देत नाही, देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढवू शकत नाही. आणि त्याचा परिणाम हे आहे की परमेश्वराची ओळख त्यांना झालेली नसते. आता जेव्हा एली याजकाने शमूएल बाळाला तेव्हा परमेश्वर हाक मारत होता, तेव्हा समजलं की परमेश्वर देव त्याच्या संगती बोलत आहे. आणि मग त्याला काय बोलायचं, काय करायचं, हे सर्व एलीने शमूएल बाळाला सांगितलं त्या ठिकाणी. परंतु त्याचे जे पुत्र ऑलरेडी याजक होते, ते देवाच्या कराराची मंदिरामध्ये सेवा करणारे होते, परंतु त्यांची जी सेवा आहे ती परमेश्वराच्या इच्छेनुसार नव्हती. ती सेवा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी होती. त्यांना पाहिजे त्या गोष्टी पवित्र अर्पणामधून ते स्वतःसाठी घेत होते, त्याची मजा करत होते, हौस करत होते, लोकांना त्रास देत होते. आणि या सर्व गोष्टींची ओरड परमेश्वराकडे गेलेली होती. आणि म्हणून परमेश्वर देवाने शमूएलला दर्शन दिलं त्या ठिकाणी. आणि एलीच्या घराण्याच्या विषयी आधीच भविष्यवाणी केलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, सेवेमध्ये, परमेश्वराच्या सेवा कार्यामध्ये आम्ही राहत असताना देवाचे मान्यवर सेवक, देवाची मान्यवर मंडळी, देवाचे विश्वासू लोक यांना मी सांगत आहे की आम्ही जपून राहायला पाहिजे. परमेश्वराचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही. या डिसेंबरच्या महिन्यामध्ये जन्मोत्सव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा. या जन्मोत्सव साजरा करत असताना प्रियांनो, आम्ही एक गोष्ट महत्त्वाची आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. आज आम्ही बघत आहे की आज 2025 वर्ष झालेले आहे की या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म महोत्सव साजरा केला जात आहे. परंतु आजही लोक फक्त जगिकरित्याने जन्मोत्सव साजरा करत आहे. आता ह्या ठिकाणी देखील स्वतः इस्रायल लोक हे विसरले होते की परमेश्वर देव आमचं संरक्षण करताय. ज्या देवाने त्यांना मिस्र देशातून या कनान देशामध्ये आणलं होतं, त्या देवाला ते विसरत चाललेले आम्हाला दिसत आहे. त्या देवाची आराधना करण्याचं त्यांनी सोडलेलं आहे. त्या परमेश्वराला फक्त काय करायचं, स्वतःच्या गरजेपुरता वापर करण्याचं त्यांनी
धरलं होतं प्रियांनो. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते परमेश्वराला हाक मारत असे, आणि सुख आलं की ते परमेश्वराला विसरून जायचे. आणि याचा परिणाम असा झाला की परमेश्वराने त्यांचा शत्रू बलिष्ठी यांना त्यांच्यावरती उठवलं. आणि ह्या ठिकाणी मग दुसऱ्यांदा बलिष्ठ्यांनी त्यांची इस्रायलावरती स्वारी केली. त्या स्वारीमध्ये अनेक इस्रायली पुरुष त्या ठिकाणी मारले गेले. एलीचे दोन्ही मुलं मारले गेले. आणि त्या ठिकाणी इस्रायलाचा जो कोश होता देवाने दिलेला, तो कोश त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेला आम्हाला दिसत आहे. बघा, परमेश्वर देवाने त्यांचं वैभव क्षणामध्ये नाहीसे करून टाकलेलं आम्हाला दिसत आहे. देवबाप ह्या चुकीच्या गोष्टी आपल्या लोकांकडून कधी खपून घेत नाही. आणि म्हणून चुकीच्या गोष्टी, पापाच्या गोष्टी यापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे आणि परमेश्वराचं मार्गदर्शनानुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये चाललं पाहिजे. आणि मग ह्या ठिकाणी एलीले ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. एली त्या समयी 98 वर्षाचा होता. जेव्हा बलिष्ठ्यांनी इस्रायलाचा कोश हस्तगत केला त्यावेळेस तो मागे पडला आणि मान पडून त्याचा मृत्यू पावलेला आहे. आणि अशा रीतीने एलीच्या घराण्याचा सर्वांचा अंत त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग त्या समय फिनासची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला आणि आपला सासरा नवरा हे मृत्यू पावले हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या. ती उन्हीहून प्रसूत झाली. तिचा प्राण जाते समय ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणायला, भिवू नको, तुला पुत्र झालाय. ती काही एक बोलली नाही आणि त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. तिने त्या बालकाचे नाव इखाबोध ठेवले, म्हणजे वैभव नाहीसे झाले असे ठेवले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले आहे. परमेश्वराचा कोश गेला, तिचं कुटुंब त्या ठिकाणी नाश पावलं. आता याचं कारण स्वतः एली होता. त्याने त्याच्या पुत्रांना आवर घातला नाही. आज देवाच्या सर्व सेवकांना, याचकांना आणि मान्यवर व्यक्तींना मी विनंती करत आहे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. आज आम्ही ती सगळ्यात मोठी चूक करत आहोत की आम्ही आमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आहोत. प्रियांनो, तुम्ही तुमच्या कष्ट देवाने पाहिलेले आहेत. कदाचित तुमचे लेकरं ऐकत नसतील तर त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु ज्या लेकरांना देवाने निवडलेले आहे, ज्या लेकरांकडे आपण लक्ष दिलेलं आहे, ज्या लेकरांचा वारसा परमेश्वराने निवडलेला आहे, त्या लेकरांचा नाश कधीच होऊ शकणार नाही. प्रियांनो, आज आम्ही त्या आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराच्या जवळ जाणार आहोत आणि परमेश्वराला आम्ही सांगणार आहोत. वाईट वाटून घेऊ नका देवाच्या सेवकांना, परंतु आज ही सत्य परिस्थिती आहे. आज देवाच्या सेवकांचे लेकरं आज देवाच्या सेवेसाठी नाकार देत आहेत. परंतु काही करायला भेटत नाही, काही प्रोफेशनल नाही, म्हणून ते वारसा हक्काने त्या ठिकाणी त्यांना पाळक पण भेटत आहे. परंतु परमेश्वराने खरोखर त्यांना पाचारण केलं आहे का सेवेसाठी? ह्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करत नाही. या गोष्टी आम्ही परमेश्वराला विचारत नाही. परमेश्वराचं मार्गदर्शन आम्ही आमच्या जीवनामध्ये घेत नाही. आणि हे या ठिकाणी आम्ही बघितलं, इस्रायलाने परमेश्वराचं मार्गदर्शन घेतलं नाही. त्यांच्या पापामुळं या ठिकाणी इस्रायलाचा पराभव आम्हाला झालेला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज मी सगळ्यांना ह्या ख्रिस्त जन्म महोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये. आणि हा ख्रिसमसचा महिना परमेश्वर देव तुमच्यासाठी, माझ्यासाठी आशीर्वादाचा करो. प्रियांनो, आम्हाला जर आत्म्यामध्ये वाढायचं आहे, प्रभूमध्ये वाढायचं आहे, त्याच्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, तर परमेश्वराचं मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी आम्हाला दिसतंय की जो देवाने दिलेला कोश होता, ह्या कोशावरती जास्त भिस्त इस्रायल लोकांची आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, जगातल्या गोष्टींवरती आम्ही भरोसा ठेवू नये, परंतु जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ परमेश्वर आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा सोडून, त्या देवाला मार्गदर्शन करायचं सोडून आम्ही त्या कोशाला जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे.
पुढे हा कोश देवाने नाहीसा करून टाकला, कारण इस्रायल लोक ते कोशालाच देव मानायला लागले. हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. बायबल हे असं धार्मिक पुस्तक आहे, आध्यात्मिक पुस्तक आहे, की त्या ठिकाणी चांगल्या वाईट सर्व गोष्टी परमेश्वराने त्याच्या दासांकरवी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि परमेश्वर देवाला ज्या पवित्र गोष्टी आहेत त्याच आवडतात. देवाने तुम्हाला आणि मला पवित्र केलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्याचं मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. देवा तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की आम्हा प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रियानो, या सकाळच्या समय आम्ही आमचे गुडघे परमेश्वराच्या पुढे टेकले पाहिजे, परमेश्वराचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. तर चला, आज आमच्या जीवनातील किती मोठे गंभीर प्रॉब्लेम असू द्या, त्या सर्व अडचणीतून सोडवण्यासाठी जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त तयार आहे. तो तुमच्या समस्या सोडू इच्छित आहे. त्याला वाटत नाही की तुम्ही दुःखात असू नये, त्याला वाटत नाही की तुम्ही दुःखात असावं, त्याला वाटत नाही तुम्ही आजारात असावं, त्याला वाटत नाही की तुम्ही संकटामध्ये असावं. तर प्रियांनो, त्याची इच्छा आहे की तुम्ही निरोगी असावं, तुम्ही त्याच्या आत्म्याने भरलेला असावं, तुम्ही त्याचे लोक असावे, तुम्ही त्याची प्रजा असावी. तर चला प्रियांनो, आपले गुडघे टेकूया आणि आपण सकाळच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. हे देवाने दिलेलं तुम्हाला आज पवित्र वचन आहे. आणि ह्या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये आम्ही आमचं जीवन पुन्हा एकदा परमेश्वराला देऊ. त्याचं येणं जवळ आलेलं आहे आणि त्याच्या येण्यासाठी प्रियांनो आम्ही तयारीत राहिलं पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करूया, त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. हालेलुया, हालेलुया, स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रिय प्रभूजी, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू, हे आलेलं वचन तू आमच्या प्रत्येक व्यक्तींसाठी, तुझ्या लोकांसाठी तू आशीर्वादाचं केलेलं आहे. प्रभू, आम्ही तुझं मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही चाललं पाहिजे. प्रिय प्रभू येशू, जगातल्या गोष्टींवरती भरोसा न ठेवता प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनावरती, तुझ्या शब्दावरती आम्ही भरोसा ठेवून चालावं. प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू निवडलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्य आलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय जे आजारी आहे, दुःखी, कष्टी, संकट आहे, त्या सर्व प्रॉब्लेम नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. तुझी शांती प्रत्येक कुटुंबामध्ये येऊ दे, तुझं आरोग्य प्रत्येक कुटुंबामध्ये उतरून येऊ दे. प्रभू, प्रत्येक सैतानी दुष्टाचे हल्ले नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व सैतानाची सत्ता नासूर येशूच्या नावामध्ये खर टाकत आहे आणि तुझी सत्ता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्थापित कर. प्रिय प्रभू, आमचा देश आणि या देशातील सर्व नागरिक तुझ्या ताब्यामध्ये तू घे. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या काल नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत, प्रिय प्रभू योग्य शासन करते. प्रिय प्रभू, त्या नगरपालिकेला तुझे सर्व भ्रष्टाचारापासून या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवाप्पा, आज आम्ही सर्व देवाचे दास जे खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने सेवा करत आहे, त्या प्रत्येक दास दासीला प्रिय प्रभू तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. त्यांच्या कुटुंबियांना तू सांभाळ. विशेष करून प्रिय प्रभू, आज देवाच्या दासाच्या कुटुंबावरती हल्ले होत आहे. ते सर्व दुष्टाचे हल्ले परतवण्यासाठी प्रिय प्रभू त्यांचे लेकरं, त्यांची पत्नी, त्यांची सेवा प्रिय प्रभू ही तुझ्या पवित्र हाताचं संरक्षण त्यांच्या भोवती असू दे पित्या परमेश्वरा. प्रभू, प्रत्येक दास दासीला तुझ्या वचनाच्या पवित्र सामर्थ्याने, आध्यात्मिक पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, तू प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं. प्रभू, आज होणारा सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रत्येकाला तू या सकाळच्या समय आरोग्य दिलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व निराशा तू काढून टाकलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आज आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे. ओ पित्या परमेश्वरा, आम्हाला मरण आलं तरी चालेल पित्या परमेश्वरा, परंतु प्रिय प्रभू तुझं दर्शन दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. तुला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी प्रिय प्रभू आमच्या जीवनातून तू काढ. आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. प्रभू, जे व्यसनामध्ये आहेत, दारूचे व्यसन,
व्यभिचाराचं व्यसन, मोबाईलचं व्यसन, हे सर्व व्यसन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि एक सर्वांना नम्र विनंती, जे कोणी ही प्रार्थना ऐकतील त्या प्रत्येकाला एकच विनंती की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्या. या ठिकाणी कोणत्या चॅनलचा प्रसार करू नका, परंतु देवाचं वचन जर आपल्याला ऐकायचं आहे, देवाच्या वचनाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, तर प्रियांनो या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. देवाच्या भेट घ्यायची आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे. तर प्रियांनो, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये राहा, विश्वास ठेवा. परमेश्वर देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. परमेश्वर देव तुमच्या संगती बोलणार आहे आणि याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन आमेन.